नाही नाही आपण त्यांना आपण याची मीडिया लेवल पाण्यात उड्या टाकल्या आणि जर त्यांना संध्याकाळी नाही केलं तर संध्याकाळी तोडायचं आपलं ठरलं ना मग खिशात काय का बघा खिशात काय चला माऊली छत्रपती शिवाजी महाराज की शेतकरी एकजुटीचा पाणी आमच्या हक्काचं अरे कोण म्हणतो देणार नाही अरे कोण म्हणतो देणार नाही थांबा थांबा दोघं एकत्र या ना तुमची जबाबदारी आहे कोकणे साहेब ध्यानात घ्या तुम्ही इरिगेशन वाले साहेब आमची विनंती आहे सगळी करू नका कोकणे साहेब साहेब विनंती आहे तू बाहेर यावं तुम्ही करा तिकडे चालू मी सांगतो तुम्हाला अरे काय विनंती करता तुम्ही पाणी वाटोळं झाल्यावर विनंती तुमची आंदोलन चालू आहे फोन करतो 2 मिनिटं तोपर्यंत त्यांचं काय होतंय आम्हाला संध्याकाळपर्यंत तुम्ही गॅरंटी घेता का कोकणे साहेब बोला तुम्ही संध्याकाळपर्यंत पाणी सोडणार आहेत का गेट आता सोडणार आहेत तुम्ही संध्याकाळपर्यंत गेट नाही सोडले आता पाण्यात उड्या मारतोय संध्याकाळी वाजंत्री आणून गेट हो वेळ किती वाजता आणून गेट तोडणार किती वाजता धनवे साहेब संध्याकाळी जेवढा बंदोबस्त आणता येईल तेवढा आणा वाजंत्री घेऊन येऊन गेट तोडणार किती वाजता संध्याकाळी किती वाजेपर्यंतची डेट नाही उड्या टाकणार आम्ही यांचं काय धनवे साहेब पोलीस डिपार्टमेंट तुम्ही त्यांना वाचवायला आलात संध्याकाळपर्यंत पाणी सुटलं नाही तर तुम्ही तयार राहा वाजंत्री आणून आम्ही गेट तोडणार काय व्हायचं ते होऊ द्या आमचं काय गुन्हे दाखल करायचे ते करा आम्ही लोकप्रतिनिधी आहेत शेतकरी पुत्र म्हणून काय त्या पाट्या विरोध नाही आम्हाला कळकळे म्हणून त्या ठिकाणी आधी लगीन कोंडण्याचं मग रायबाचं मुलीचं लग्न असताना देखील मी धाडच त्या ठिकाणी करतो काय व्हायचं तर होईल आम्ही आता या ठिकाणी लढाई हे पहिल्यांदा आता दरवेळेस तातडे होतात परंतु ही मीटिंग जवळपास 10 ते 15 दिवस त्या ठिकाणी उशीर होतो जबाबदार स्थानिक आमदार त्याच्यानंतर मंत्री सरकारमध्ये जे लोक आहेत यांची जबाबदारी नाही अधिकारी म्हणतात पाणी सोडा हे सोडत नाही काय त्यांना दखल घ्यायची ते सुटल नाही कारण आमचा प्रामाणिक उद्देश आणि त्यांना आम्ही संध्याकाळी सांगितलेलं की नाही हे केलं तर संध्याकाळी आम्ही तोडणार तोपर्यंत वाजंत्री लावून काय गुन्हा व्हायचं काय आजपर्यंत इथे तुम्हाला फायदे झाली राजू शेट्टी लढले शेतकऱ्यांकरता काय त्यांना कोणी पाठवा केलं नाही या अगोदर आमच्यावर कोणी दाखल झाले काय असेल यांचं म्हणणं आहे गुन्हे दाखल झाले तरी चालते मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आम्ही आंदोलन करणार आहोत व्हिडिओ जर्नलिस्ट विलास बोरसे संदीप कळम हो काय करणार आहे का कुठे गेले कोकणे साहेब हो कोकणे साहेब सोडणार आहे का त्यांना दाखवा तुमच्या चीफ इंजिनियरला लाईव्ह एक्झिक्युटिव्हला दाखवा नाही तर टाकतो उडी मला तुमच्या समोरच बोलणं करून दिलंय काय दिसतं बोलणं करून संध्याकाळी परत सोडायला सांगा तुम्ही संध्याकाळी वाजत गाजत आणणार खरं तोडणार आम्ही पाठीमाग ते जल समाधी काय बोलताय का टाकू थांबा पाहिजे का आता तुम्ही जर निर्णय घेत नसेल तर हो आश्वासन द्या मग थांबतील चला नाही थांबणार नाही आता संध्याकाळी गेट तोडणार गेट खोलून द्या
काय तुम्हाला काय संध्याकाळी आला कोला 2 दिवसात देणार आहे ना 2 दिवसाच्या नंतर आता तरी द्या आपण घ्यायला काय सस्पेंड करतो का इथं काय करणार ती काय तिथं नाही ना घरी बसवायचं आम्ही लढू तुमच्या बाबतीत 1 2 3 तुम्ही काय बोलत नाहीत पाणी काय सोडायचा निर्णय घेत नाही त्यामुळं शेतकऱ्यांच्या पाण्याकरता मी स्वतः या ठिकाणी पाण्यामध्ये उडी त्या ठिकाणी टाकतोय शेतकऱ्याकरता शेवटपर्यंत लढणार पोट चारीला या लोकांनी रस्ता केला तेव्हा काय वरून यांना आदेश आला होता का असं माझं म्हणणे आमच्या इथं काही चाऱ्या गाडून टाकल्यात आणि मोकळ्या वड्यांना पाणी जाते बघा देवदत्तची निकम आहे माऊली खंडागळे आहेत आणि 101 शेतकरी आहेत इथं कळमच्या खिंडीमध्ये SR पंपाजवळ तर तुम्ही तालुक्याचे आमदार म्हणून शेतकऱ्यांना काय आश्वस्त कराल? काय नाही आपल्याला आश्वासन करणार हा लोक जे राजकारण करतात शेतकऱ्यांनी कोणीही येऊ जाय ऐकावं हा कोणी सिंगल सुद्धा सांगायला भेटायला आले नाही आणि ऑलरेडी त्याची बैठक आता समोर मला हे कळत नाहीये हा मला असं वाटतं की हे सगळं चित्र यांना बदलायला पाहिजे मला हो खोट्या बातम्या चालल्यात खोट्या बातम्याचा फायदा काय असा आहे उद्याची मीटिंग जग जाहीर आहे महाराष्ट्राची हो आणि निर्णय उलटपणे सुटणार आहे म्हणजे रोज आत्मविश्वास करायचं काय कारण झालं सगळ्यांना नाही पाणी आमदार साहेब हा या सगळ्यांना ऑलरेडी सगळ्यांच्या मोबाईलला कळतंय की उद्याची पाण्याची बैठक आहे 5 तारखेची हे सगळ्यांना माहित आहे पाणी सोडणार हे सुद्धा माहित आहे माहित आहे आज सोडा सांगा पाणी साहेब लोकांच्या भावना तीव्र आहे तुम्ही सोडणार आहात ते पाणी तुम्ही आज का काय उपयोग आहे पाणी सोडा पाणी नाही मीटिंग घेता येत नाही का त्यांना तुम्हाला पाणी सोडायचं काय उपयोग आणि गोळा काय हो 25 तारखेपासून पाणी सुटतं का आम्हाला गोळा करायचं ते यांनी जाऊन माणसं म्हणले खरंच आहे का काय वाईट आमदार साहेब लोकप्रतिनिधींना जर मीटिंग घ्यायला वेळ नसेल तर फक्त मतदानापुरते लोकप्रतिनिधी येणार का भाषण ठोकायला आणि मतदान घ्यायला लोकप्रतिनिधीला मीटिंग घ्यायला जर वेळ नसेल तर लोकप्रतिनिधी कशासाठी तुम्हीच करता तुम्ही करता तुमच्यामुळे आम्हाला शेतकऱ्यांना पाणी देते आणि शेतकरी नेते समजायचे आमदार साहेब शेतकरी आपले आहेत बाकीचं जाऊ द्या पाणी आज सोडायला सांगा बाकी आमदार साहेब सगळे शेतकरी आहेत आपली सगळी माणसं आपलीच आहेत त्यातल्या एक शेतकऱ्याला विचारा हा की शरद सोडून एक सिंगल फोन झालाय का आणि मग मी त्याला उत्तर केलं असतं की 5 तारखेला बैठक आहे बैठक साहेब हे 25 तारखेपासून चाललंय मिटिंग आदेश आज येईल उद्या येईल परवा येईल आता इथं पाणी प्यायला नाही आम्हाला काय 25 ला पाणी नाही राजकीय द्वंद्व सोडून द्या मला माहिती आहे खरं काय ते आहे रोजच काम करतोय अहो मळगंगेला पाणी दिलंय तुम्ही मिटिंग घेऊन दिलंय का मळगंगेला पाणी मळगंगेची मिटिंग झाली का अहो 5 तारखेला सोडायचं आज सोडा पाणी काय अडचण आहे मळगंगेला पाणी दिलंय ते तुमची मिटिंग मध्ये झाले का त्यांना माहिती आहे हा तुमचे दोन जे नेतृत्व करतात त्यांना माहिती आहे खरं काय ते नाही मळगंगेला पाणी मिटिंगचं दिलं का तुम्ही मळगंगेला निगोजच्या यात्रेला पाणी दिलं नारायणगावच्या यात्रेला पाणी दिलं ते मिटिंग मध्ये आहे का मंत्र्याच्या आदेशाने पाणी दिलं ना गंगेला हे त्यांचं जे आहे ना हे तुम्ही समजून घ्या आणि माझ्याकडून मला विचारायला या मी सांगतो काय करायचं अहो, आमदार साहेब पण आपल्या याच्यातूनच पाणी गेलं ना मळगंगेला तो कालवा कालव्याने दिलेलं का सल्लागारांनी आदेश दिलेत का बा पाणी सोडा निगोजला नारायणगावला काय मला बोलतोय मला हा विषयच काही लक्षात मंत्र्यांनी दिले ते आदेश शेवटचा काय विषय माझ्याकडे आला कधी निगोजला पाणी गेलं त्या दिवशी आपलंच पाणी आहे ना आपल्या इथूनच पाणी गेलं पाणी ना लिंब्याचं पाणी आहे ते आंबेगावचं पाणी हा भागात मी कुठं पाहतोय अहो साहेब 5 तारखेला आदेश देण्यापेक्षा आज पाणी सोडा ना काय अडचण आज पाणी सोडायला अरे बाबांनो हे सगळं तुमचं आज आम्हाला पाणी प्यायला नाही पाणी प्यायला नाही तुम्ही म्हणता 5 तारखेला मिटिंग आहे आदेश आहे काय खेळ चालले आता पाणी सोडा 6 वाजेपर्यंत मग उड्या टाक आमदार साहेबांना भेटायला कोणी गेलं नाही लोकप्रतिनिधी म्हणून तुम्हाला कळत नाही का पाण्याची तीव्रता शेतकऱ्यांना किती? किती पाण्याची गरज तुम्ही पाण्यामध्ये 2 वेळा उड्या काय करता मारल्या. पाण्यासाठी काय करायचं साहेब आता सांगा तुम्ही 4 दिवस झाले ऑपरेशन झाले डोळ्याचे काही 100 जणांवर आहे पाणी पिण्याकाल टँकर दिवसभर पाणी वाहिले 4-5 हजार रुपये पाण्यासाठी घालवलेत आता यांना जर कळत नाही तर काय करायचं सांगा मेलीला चांगलं नाही का मग काय जगून उपयोग आहे हॅलो तब्येतीची काळजी घ्या तुमचं डोळ्याचं ऑपरेशन झालेलं बाबा हा बोला ना ठीक आहे 3 दिवस झाले ऑपरेशन झाले डोळ्यात तर उड्या टाकले तुम्ही काळजी घ्या जरा एवढं काय करायचं आम्हाला एवढं
4 दिवस डोळ्याचं ऑपरेशन झालं तर मी उद्या टाकते पाण्यामध्ये, तुम्ही पाणी सोडून येडं तुमच्या पाया पडतो पाणी सोडा बाबा आम्हाला काय तुम्ही रडताय. जर शेतकऱ्याची जर येत नाही तर काय रडायचं काय कारण आहे? रडायचं नाही. डोळं चोळू नका बघ, गोगल टाका. संध्याकाळी बंदोबस्तात या सगळ्यांनी हत्यारं घेऊन या, बारी कटावणी काय जे असेल ना सगळं घेऊन या. नाही त्याला काय हे फक्त आणि गाड्या ठेवू आपण मांजरवाडी 10-5 गाड्या आताच फॉलो जाऊ द्या. मी गेलो तरी चालेल पण आताच बारीक खोली चला. सकाळात थांबा आता आपण त्यांना. नाही इथंच विधी करा चला. जाऊ द्या काय नाही होत. कोकणी साहेब कुठे गेले? कोकणी साहेब हे बघा आता पोलीस पण आहेत. तुम्ही कोकणी साहेब या पुढे. आता तरी आम्ही तिथे एक मयत झालंय त्याच्यामुळे मर्यादित रात्री 11:30 पावणे 12ला लोकांना फक्त व्हॉट्सअपला टाकलं होतं. जर कारण याच्यात प्रॉब्लेम असे होणार आहेत का उद्या तुम्ही 5ला जरी सोडलं, तुम्हाला माहिती पाणी ज्याला त्याला पाण्याची गरज आहे, प्रत्येकजण पाणी मागणार. त्यापेक्षा तुम्ही आता त्यांच्या वरिष्ठांच्या कानावर घाला, मंत्र्यांचा आदेश घ्या. मंत्र्यांना मी कालही बोललो होतो, ते म्हणले मी अधिकाऱ्यांना सांगतो सोडायला. स्वतः राधाकृष्ण विखे पाटलांचं माझं बोलणं झालं आणि तुम्ही पण तिकडे गेलेले होतात, परंतु ते म्हटले 5ला मीटिंग हे काही योग्य नाही. आता आम्ही जे करायचं ते सकाळपासून करतोय आणि मग संध्याकाळी आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल. काय गुन्हे दाखल करायचे करा, पण आम्ही इथं ते तोडणार म्हणजे तोडणार, लॉक तोडणार आणि पाणी चालू करणार. लॉक नाही, मी तर स्पष्ट सांगतो आम्ही ब्लास्टिंगचं सुद्धा मटेरियल घेऊन येणार. काय व्हायचंय ना एकही गुन्हा त्याच्यासाठी हेलपटे घालावं लागते. 10 गुन्हे आम्हाला काही फरक पडत नाही. पाणी नाही सुटलं आज संध्याकाळी साहेब तर वाटोळच तुम्ही समजून जा काय ते. आणि आम्हाला हे काही सगळं नवं नाही आहे. आता झालं इतकं खूप झालं. आता हे थोडंसं चला गावातला प्रॉब्लेम होता म्हणून सगळेजण म्हणले की थोडंसं आपण शांततेतून सूचना देऊ म्हणून हे होते. पण आज संध्याकाळी नाही. मगाशी कडुसकर साहेब म्हणाले तुम्ही वरिष्ठांशी बोलतो आणि रिप्लाय देतो, काय झालं पुढे? सर बोलतायत लावा ना फोन. तुम्ही फक्त त्यांना तुम्हीच बोला, आम्ही नाही बोलत. तुम्ही त्यांना सांगा असं असं झालंय, ते संध्याकाळी तीव्र हे करतील. तुम्ही वरिष्ठांशी बोलून घ्या मंत्री, बोलून घ्या त्यांना. आणि माझ्याकडे मी सांगतो 86 बोलाय माझा मोबाईल नाही, मी तुम्हाला साहेबांशी नाही बोलतो. अहो पण साहेब पाणी तर सोडायचंच आहे. जवळून पळून गेल्यावरती सोडण्यात काय मजा आहे का? आणि नियोजन पावसाळा होतो, पूर्ण पावसाळ्यातच पाणी येतं ना, तिथं पुढे नियोजन करायला यांना काय हरकत आहे का? केवळ मंत्री मीटिंग लेट होती म्हणून हे पाण्याचा प्रॉब्लेम आहे. शेतकऱ्यासाठीच आहे ना हे पाणी. स्पीकर ऑन करा ना. स्पीकर हॅलो साहेब नवदे बघा, स्पीकर ऑन करा. इथं पाण्यामध्ये उड्या टाकल्या, तिथं गावात थोरांदळ्यात मीटिंग झाली. तुम्ही आता आमची तुम्हाला पुन्हा एकदा विनंती राहील का तुम्ही मंत्री महोदयांशी चीफ इंजिनियर धुमाळ साहेबांना बोलायला सांगा. नाहीतर संध्याकाळी आम्ही सगळ्या गावातली लोक मोठ्या प्रमाणात इथं 7 वाजता येऊन ते लॉक तोडणार म्हणजे तोडणार. कार्योत्तर मंजुरी घ्या ना, पाणी आज सोडा. आपल्याला असं एक कालवा समितीमध्ये तर निर्णय होणारच आहे. मंत्र्यांचा आदेश घ्या आणि पाणी चालू करा, जसं आपण इतर वेळी करतो. निगोजला नाही केलं नाही तर मग आपण करतोच ना. हे करून आम्हाला 6 वाजेपर्यंत सांगा, नाही तर 7 वाजता आम्ही इथं आहे सगळे. ठीक आहे, ओके. निकमजी कडुसकर काय म्हणाले? नाही, कडुसकर साहेबांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला 6 वाजेपर्यंत निर्णय कळवतो, वरिष्ठांच्या कानावर हा विषय घालतो. 6 वाजेपर्यंत तुम्हाला सांगतो. 6 वाजेपर्यंत काहीच होणार नाही. पोरांनो सगळ्यांनी हत्यारं तयार ठेवा आणि या संध्याकाळी 7 वाजता. काय नाही साहेब तुम्ही पण तयारी नाही. फक्त याच्यात काय होईल, याच्यात समोरच्या बाजूनी सत्तेतली लोक काही श्रेयवादाची लढाई नाही, ही जळते म्हणून येईल. आमचं तुम्हाला एकच म्हणणं आहे, मी मागाशी बोलतो की तुम्ही ज्या शेतकऱ्यांचा जो पोट तिडके नाही करतो ते शूट करा, ते लोकांना दाखवा. नाहीतर याच्यात म्हणणार आहे का हे ह्या पक्षाचे मी ह्या पक्षाचा आहेत, यांना राजकारण इथं राजकारणाचा नाही. अधिकाऱ्यांची टिप्पणी केलेली की 25 तारखेपासूनच पाणी सोडण्याची मागणी होती. नाहीतर आता हे म्हणणार आहेत का आपण आता जर पाणी सुटलं तर यांच्यामुळे सुटलं म्हणते. ऐका याच्यात राजकारण आहे. हे श्रेयवादाचीच लढाई आहे.
आता एक आमदार बोलले ना, त्यांना श्रेय घ्यायचंय या तालुक्यातल्या काय स्वाभिमान सार्थाभिमानाला श्रेय घ्यायचंय. थोड्या लाजा वाटल्या पाहिजे. वाटुळं झाल्यावर पाणी सोडता का? अरे शेतकऱ्याचे म्हणवता ना, लाजा वाटू द्या जरा. कधीतरी तुम्ही शेतीत या, बारं द्या. बोरला पाणी किती येते, अर्धा इंचाने किती गोळा करायला लागते, कसा सांगळा काढायला लागतोय, हे कळू द्या तुम्हाला जरा. श्रेयवाद आहे, पण ह्या साल्यांचा आहे सगळ्यांचा सत्तेत बसलेला माज आलाय सत्तेचा. यांना सत्तेतल्यांना श्रेय घ्यायचं. याच्याकरता पाणी सोडतायत. शेतकऱ्यांनी त्याच्या पाया पडायला गेलं पाहिजे. याच्याकरता ते पाणी लेट सोडतायत. श्रेयवादाचीच लढाई आहे, पण जे सत्तेत आहे त्यांना श्रेय मिळावं म्हणून आहे. शेतकऱ्यांचं वाटोळं झालं तरी काय फरक पडत नाही. संध्याकाळी शेतकऱ्यांनी किती वाजता जमायचंय? 7 वाजता, संध्याकाळी 7 वाजता कळमच्या गेटवर. शिवाय सगळ्यांनी सगळे हत्यारं घेऊन या. गेट तोडायचे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.